माझ्या उतार्याचे नाव आहे चतुर मंत्री। एका राजाचा एक मंत्री होता। एकदा काही कारणाने त्या मंत्र्यावर राजा नाराज झाला। राजाने त्या मंत्र्याला एका खूप उंच मनोऱ्याच्या शेंड्यात कोंडून ठेवण्याची शिक्षा फर्मावली। राजाची आज्ञा पाळली गेली। तो मंत्री त्या ठिकाणी मरणाची वाट बघत दिवस कंठू लागला। त्या मंत्र्याची पत्नी अत्यंत पतिनिष्ठ आणि विश्वासू होती। संधी साधून ते एके रात्री त्या मनोऱ्याजवळ आली आणि तिथे अगदी वरच्या भागात डांबलेल्या आपल्या पतीला खुणावून तुमच्या सुटकेसाठी मी काय करू असे तिने विचारले। त्यावर तो तिला म्हणाला की तू उद्या रात्री पुन्हा इथे ये आणि येताना बरोबर एक लांब दोरखंड, थोडी पक्की दोरी, सुताचा एक रील, थोडे रेशीम, एक नागतोडा आणि थोडासा मध घेऊन ये। ते ऐकून त्याच्या बायकोला मोठा विस्मय वाटला। त्याच्या सांगण्याप्रमाणे ती पतिव्रता त्या सर्व जिन्सा घेऊन दुसऱ्या दिवशी रात्र झाल्यावर तिथे जाऊन हजर झाली। सांगितलेल्या सर्व वस्तू घेऊन आलेल्या आपल्या पत्नीला पाहताच तो मंत्री तिला म्हणाला, आता एक काम कर, तुझ्या जवळचे ते रेशीम त्या नागतोड्याच्या कमरेला छान पक्के बांध, मग त्याच्या शिगासारख्या दोन्ही केसांच्या डोक्याला थोडा मध लाव आणि त्याचे तोंड वर करून त्याला या मनोऱ्याच्या भिंतीवर सोडून दे। नवऱ्याच्या सांगण्याप्रमाणे त्या विश्वासू पत्नीने सारे काही केले। त्या नागतोड्याने आपल्या दीर्घ प्रवासाला सुरुवात केली। समोर कुठेतरी मध आहे असा सुगावा लागल्यासारखे वाटून त्या काल्पनिक मधाच्या लोभाने तो नागतोडा हळूहळू पुढे पुढे सरकू लागला। असे करता करता तो त्या मनोऱ्याच्या टोकाला पोहोचताच त्या मंत्र्याने त्याला पकडले। अशा रीतीने त्या रेशमाचे एक टोक मंत्र्याच्या हाती आले। मग त्याने आपल्या बायकोला सांगितले की या रेशमाच्या तुझ्याकडील खालच्या टोकाला तू आणलेल्या रीळावरील सूत बांध। मग ते रेशीम वर ओढून त्या सूताचे एक टोक हाती येताच त्याने त्याच युक्तीने पक्की दोरी आणि अखेर तो दणकट दोरखंड हस्तगत केला। आता तेथून निसरणे फार सोपे होते। त्या दोरखंडाच्या साहाय्याने तो मंत्री त्या मनोऱ्यावरून खाली उतरला आणि राजाच्या हाती पडणार नाही अशा ठिकाणी पळून गेला। अशा रीतीने त्याने आपली सुटका करून घेतली। अशा प्रकारे या गोष्टीवरून आपण असा बोध घेऊ शकतो की लहान लहान कामे करता करता आपल्याला मोठमोठी कामे करण्याची शक्ती प्राप्त होते। म्हणून महान कार्याची सुरुवात लहान सहान कामे करता करताच होत असते। धन्यवाद।